नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुगली मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अंकात्मक बेरजेचा वापर विविध टॉपिकमध्ये जसे की बोडामास, लसावी मसावी, शेकडेवाडी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, गुणोत्तर, कामकाळवेग, भूमिती यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला गुणाकार आणि भागाकार यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे सांगितले आहे. आजच्या लेक्चर आणि त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे सांगितले आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अंकात्मक बेरजेचा वापर या सर्व टॉपिकमध्ये कसा केला जातो हे सांगणार आहे. तर आजचे लेक्चर हे व्यवस्थित पाहून घ्या. काही जणांसाठी हे टॉपिक नवीन असतील, अभ्यासलेले नसतील, काही जणांसाठी हे टॉपिक अभ्यासलेले असतील. दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आजचे लेक्चर व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी येणाऱ्या सर्व टॉपिकमध्ये कसे शिकवणार आहे हे तुम्हाला जवळपास समजून जाईल. चला तर आता आपण बोडामासचे पहिले एक्झाम्पल पाहूयात. तुम्हाला काय सांगितले, कोणतेही गणित अंकात्मक बेरजेद्वारे सॉल्व करण्या अगोदर एकदा चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. सुरुवातीला आपण बघा पर्याय क्रमांक 1 ची अंकात्मक बेरीज काढून घेऊत. 1 आणि 5 6, 2 आणि 5 7. इथं तिसरा पर्यायाची अंकात्मक बेरीज तर एकच येणार. 2 आणि 2 4, 4 आणि 5 9. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज बघा, चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज ही वेगवेगळी आलेली आहे. आता आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढूयात. बघा मी अगोदर प्रश्न लिहून घेतो. 1 2 5 0 अधिक 1 7 2 5 हे भागिले 825 अधिक 365. हा प्रश्न भंडारा पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. बघा सुरुवातीला काय सांगितले, अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. बघा 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15ची अंकात्मक बेरीज झाली 6. बघा इथं 6 आणि 3 9 झाली, कॅन्सल झाली. इथं अंकात्मक बेरीज झाली 5. तसं वर या 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. पहिल्याची अंकात्मक बेरीज झाली 8. आता दुसरीकडे होत 7 आणि 2 9 कॅन्सल झालं. 1 आणि 5 6. बघा इथे 8 इथे 6, मध्ये बेरीज असल्यामुळे बेरीज करून 8 आणि 6 14. 14ची अंकात्मक बेरीज आली 5. खाली या 6 आणि 5 11. 11ची अंकात्मक बेरीज आली 2. बघा वरी आले अंशात आले 5, छेदात आले 2. तुम्हाला काल काय सांगितलं आहे, जर छेदात 2 आले असेल तर लगेच 5 ने गुणा करून घ्यायचे, कारण आपल्याला कधीही छेदाची अंकात्मक बेरीज 1 आणायची असते. बघा खाली 2 गुणिले 5 केलं म्हणून वरही 2, 5 गुणिले 5 केलं वरी, आणि छेदाला आणि अंशाला 5 ने गुणून घ्यायचं. बघा 5 5 25, 2 5 10. बघा 10ची 1 आणि 0ची अंकात्मक बेरीज झाली 1 आणि 0ची अंकात्मक बेरीज झाली 1. 2 आणि 5ची अंकात्मक बेरीज झाली 7. बघा आपली अंकात्मक बेरीज काय आली 7/1, म्हणजेच अंकात्मक बेरीज झाली 7. कोणत्या पर्यायामध्ये 7 आहे, पर्याय क्रमांक 2. वाटलं तर तुम्ही याचे कॅल्क्युलेशन तुम्ही जसे करत होतात तसे बेसिक पद्धतीने केले तरीही बघा आन्सर हेच येणार. चला आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. प्रश्न क्रमांक 2ची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 5 8 9 5 गुणिले 164 वजा 735 गुणिले 580 छेदस्थानी 30 गुणिले 16. बघा आता आपण अगोदर याची अंकात्मक बेरीज काढून, इथे हे 9 कॅन्सल झालं. 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18ची अंकात्मक बेरीज आली 9. आता इथे 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15ची अंकात्मक बेरीज आली 6. इथे 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2. तसंच इथे 8 आणि 5 13, 13ची अंकात्मक बेरीज झाली 4. बघा आणखीन एकदा 8 आणि 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, 18ची अंकात्मक बेरीज झाली 9. 6 आणि 1 आणि 6 7, 7 आणि 4 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2. वजा 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15ची अंकात्मक बेरीज झाली 6. बघा इथं 5 आणि 8 13, 13ची अंकात्मक बेरीज झाली 4. आता छेदात या. बघा इथे तर अंकात्मक बेरीज 3 येणार आणि 6 आणि इथे 1 आणि 6 7. बघा आता जे क्रिया दिलेली ते करून घेऊ. तर सुरुवात 9 2 18, 6 चोक 24, 7 त्रिक 21. जे आले ते सुरुवातीला लिहून घेऊ. 9 2 18 वजा 24 छेदस्थानी 21. आता आलेले ह्याची अंकात्मक बेरीज करून 8 आणि 1 9,
4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 9 मधून 6 गेले 3 उरले छेदस्थानी 3, 3 1 3, 3 1 3. तुम्हाला सांगितले की 3 आलं तर डायरेक्ट करायचं. आली आपली अंकात्मक बेरीज 1. बघू कोणत्या पर्यायामध्ये अंकात्मक बेरीज 1 येते ते पाहूयात. बघा पर्याय क्रमांक 1 5 आणि 1 6 आणि 1 7. पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 7. बघा दुसऱ्या पर्यायामध्ये 6 आणि 2 8 आणि 1 9. हे तर 9 झालं, कॅन्सल झालं, राहिला फक्त 1. दुसऱ्या पर्यायामध्ये 1 आले. आता बघू दुसऱ्या कोणत्या पर्यायामध्ये आणखीन 1 येते का ते बघू. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 3, 6 आणि 3 9, कॅन्सल, 2 आणि 1 3. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 3. बघा आपली अंकात्मक बेरीज ओरिजिनल काय आली 1, म्हणून आपलं पर्याय क्रमांक असं उत्तर असणार 1. आता तुम्ही म्हणताल की सर खाली तर 2 पर्यायाची अंकात्मक बेरीज सेम आली, तुम्ही अगोदर ऑप्शन काय नाही काढले. मी हे गणित तुम्हाला मुद्दाम घेतलं आहे, कारण कधी कधी जे आपल्याला डोळ्याला दिसतं ना ते नसतं, त्यामुळं पर्याय क्रमांक बी. चला आता आपण लसावी आणि मसावीमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा होतो ते पाहूयात. हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. बघा प्रश्न काय आहे पहिल्यांदा वाचून घेऊया. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता? बघा अंकात्मक बेरजेचा वापर करून हे गणित सोडवण्या अगोदर आपण पर्यायाचे 4 पर्याय पाहून घेऊयात. 8 आणि 6 14, 14ची अंकात्मक बेरीज झाली 5, 8 आणि 4 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 3, 7 आणि 2 9. इथे बघा हे 9 कॅन्सल झाला, राहिली 6, अंकात्मक बेरीज झाली 6 चौथ्या पर्यायाची. बघा आपलं सूत्र काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. बघा पहिली संख्या आपली किती दिलेली 84, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मसावी आपल्याला दिलेला आहे 12 आणि लसावी दिलेला आहे 336. बघा आपण इथे डायरेक्ट अंकात्मक बेरीज काढून घेऊ किंवा छेदाला काढून घेऊ. इथेच डायरेक्ट काढून घेतो. 8 आणि 4 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 3, 2 आणि 1 3. बघा इथे 6 आणि 3 कॅन्सल झालं, राहिले फक्त 3. बघा इथे काय आली दुसरी संख्या बरोबर 3 गुणिले 3 9, याची अंकात्मक बेरीज आली ना. दुसरी संख्या बरोबर वरी आले 9, हे 9 आलं आणि हे इकडं गुणाकारात 3 असलं, इकडे गेल्यास भागाकारात जाईल. बघा 3 1 3, 3 3 9, अंकात्मक बेरीज आली 3. कोणत्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 3 आलेली आहे? पर्याय क्रमांक बी, म्हणजे आपले उत्तर लसावी मसावीचे आलेलं आहे 48, दुसरा अंक. चला आता आपण येऊ शेकडेवारी चॅप्टरमध्ये. शेकडेवारीमध्ये बघा शेकडेवारीमध्ये याचा उपयोग कसा केला जातो ते पाहूयात. भंडारा पोलीस 2024 विचारलेला हा प्रश्न आहे. बघा 250चे 38% वजा 560चे 85% अधिक 13 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 61. बघा हे गणित सॉल्व करण्या अगोदर आपण एकदा पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 3 आणि 4 7, 6 आणि 2 8, 2 आणि 1 3, 8 आणि 2 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. आता इकडे बघा तुम्हाला काय माहिती आहे, कोणत्याही संख्येच्या पुढं जसं इथं 38 आहे, 38% म्हणजे 38 छेदस्थानी 100. तसं आपण इथं आता करून घेऊया. 250 चे म्हणजे गुणाकार 38 छेदस्थानी 100 वजा 560 चे म्हणजे गुणाकार 85 छेदस्थानी टक्के, 85% काढले छेदस्थानी 100 दिले, अधिक 13 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 61. बघा आपण आता सगळ्याची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 5 आणि 2 7, 8 आणि 3 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2, 8 आणि 3 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2. बघा पुढे 6 आणि 5 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2, 5 आणि 8 13, 13ची अंकात्मक बेरीज झाली 4, 13, 13ची अंकात्मक बेरीज झाली 4 गुणिले प्रश्नचिन्ह 6 आणि 1 7, याची अंकात्मक बेरीज 4 आणि छेदाची अंकात्मक बेरीज तर 1 आणि इथेही 1, जे की काउंटच केले नाही जाणार. बघा 7 गुणिले 2, 7 दोन्ही 14, 14ची अंकात्मक बेरीज झाली 5 वजा 4 दोन्ही 8 अधिक हे अंकात्मक बेरीज 4 जशाच तशी गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 7. बघा 5 इथे आहेत अधिक 5, इथे आहेत वजा 8, अधिक 5 मधून वजा 8 गेले, राहिले वजा 3, अधिक 4 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 7. बघा
हे 3 इकडं वजामध्ये आहे, इकडे हे 3 इकडे वजामध्ये आहे, इकडे गेल्यास अधिकमध्ये जाईल. बघा हे 3 इकडे वजामध्ये आहे, इकडे गेल्यास 7च्या बेरजेमध्ये जाईल. 7च्या बेरजेमध्ये गेल्यास 7 आणि हे 3 मिळून 10 होतील. बघा प्रश्नचिन्ह बरोबर 7 अधिक 3 छेदस्थानी हे 4 इकडे गुणाकारात आहे, इकडे मी याला भागाकारात नेलं. बघा 7 आणि 3 10, छेदस्थानी 4. तुम्हाला काय सांगितलंय, जर कधी छेदामध्ये 4 आले, जर कधी छेदामध्ये 4 आले तर लगेच 7 ने गुणा करून घ्यायचे, कारण आपल्याला छेदाची अंकात्मक बेरीज एक आणायची आहे, म्हणून अंशालाही 7 ने गुणले. 10 10 सती 70, छेदस्थानी 7 4 7 28, 28ची अंकात्मक बेरीज झाली 10, 10 म्हणजेच 1. तसंच इथं अंकात्मक बेरीज झाली 7, आपली अंकात्मक बेरीज झाली 7/1 म्हणजेच 7. कोणत्या पर्यायामध्ये 7 आलेला आहे? पर्याय क्रमांक 1. आपले उत्तर आहे 34. बघा किती सोप्या पद्धतीने झालं. तसंच आता खाली दुसरे एक्झाम्पल घेऊयात. एका वस्तूची किंमत 4000 असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयाला मिळेल? एका वस्तूची किंमत 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल? लातूर पोलीस 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचीही आपण अगोदर अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 3, दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 2 आणि 2 4 आणि 4 8. आता तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 2, चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली ना. बघा चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज डिफरंट आली. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. 4000, एका वस्तूची किंमत किती? 4000, त्यावर सूट किती दिली? 20%. 20% सूट म्हणजे ती वस्तू आली 80ला, 80%ला. 80% टक्के काढले, छेदस्थानी 100. तसंच पुन्हा दुसरी सूट आहे 30%. 30% म्हणजे 100 मधून 30 गेले, 70 राहिले, टक्के काढले, खाली 100 दिले, बरोबर प्रश्नचिन्ह. आता तुम्ही म्हणताल एवढा गुणाकार मी इथं काटाकाटी करत बसतो. काही गरज नाही, डायरेक्ट अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. याची अंकात्मक बेरीज झाली 4, याची अंकात्मक बेरीज झाली 8 आणि याची अंकात्मक बेरीज झाली 7, कारण बाकी सगळं 0. आणि छेदाची अंकात्मक बेरीज झाली 1 आणि याची अंकात्मक बेरीज झाली 1. आता डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. 4 8 32, 32ची अंकात्मक बेरीज झाली 5, 5 न या 7 ला गुणत, 5 7 35, 35ची अंकात्मक बेरीज झाली 8. कोणत्या पर्यायामध्ये 8 आहे? पर्याय क्रमांक बी. बघा या प्रश्नाचं उत्तर आलं 2240 रुपये. आलं का नाही किती सोप्या पद्धतीनं? तुम्हाला वाटेल तर तुम्ही हे असे सॉल्व करून बघू शकतात, कॅल्क्युलेशन करून, तुमचं उत्तर चुकणार नाही. आता खाली आपण उदाहरण पाहू नफा तोट्याचं. बघा नफा तोट्याचा हे प्रश्न विचारलेला आहे यवतमाळ पोलीस 2024 मध्ये. बघा 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा झाला. 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? बघा आपण प्रश्न सॉल्व करण्या अगोदर अंकात्मक चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज सेम येते का डिफरंट ते पाहून घेऊयात. बघा 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 9. आता दुसरं गणित पाहू. 1 आणि 2 3, दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 3. आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊ. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8. तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 8. आता चौथ्या पर्यायाकडे 1 आणि 2 3, 3 आणि 4 7. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 7. बघा चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज ही वेगवेगळी आलेली आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. बघा आपला प्रश्न काय दिलाय? 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी? साडीची मूळ किंमत किती? 1280 आणि मूळ किंमत कधीही 100% असती आणि आपल्याला काय 20% तोटा झाला. 20% तोटा झाला म्हणजे साडी किती टक्क्याला विकली असेल? 80%ला. 100 मधून 20 काढायचे, 80%. बघा आता इथे काटाकाटी ते करत बसणार नाही, अंकात्मक बेरजेचा वापर करणार मी. खाली तर अंकात्मक बेरीज 1 झाली. आता वर या. 8 आणि 1 9 कॅन्सल झालं. इथे अंकात्मक बेरीज झाली 2, इथे आहेत 8. बघा 8 2 16, 16ची अंकात्मक बेरीज झाली 7, 1 आणि 6 7. बघा आपली अंकात्मक बेरीज झाली 7 प्रश्नाची, जी की कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक डी 1024. आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 1024. तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन हा प्रश्नाचे उत्तर बरोबर आले आहे की नाही ते पाहू शकतात. आता आपण पुढे येऊयात. बघा
पुढला प्रश्न आहे सरळ व्याज. पुढला जो प्रश्न आहे तो आपला सरळ वाढ व्याजमधला आहे, जो की बुलढाणा पोलीस 2024 विचारलेला आहे. बघा, सुरुवातीला आपण प्रश्न वाचूयात. स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली तर तिला 7% दशादशेप्रमाणे 5 वर्षाचे सरळ व्याज किती मिळेल? स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेव ठेवली तर तिला 7% दशादशेप्रमाणे 5 वर्षाचे सरळ व्याज किती मिळेल? आपण प्रश्न सॉल्व करण्याअगोदर एकदा पर्यायाची अंकात्मक बेरीज पाहूयात. बघा, इथे तर डायरेक्ट अंकात्मक बेरीज येणार 5, इथे 7 आणि 5 12, 12ची अंकात्मक बेरीज येणार 3, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये अंकात्मक बेरीज येणार 7 आणि चौथ्या पर्यायामध्ये अंकात्मक बेरीज येणार 8. बघा, आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊ, कारण आपल्या चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. बघा, सरळ व्याजचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदस्थानी 100. आपल्याला मुद्दल किती आहे? 20,000 गुणिले काळ किती दिलाय, दर किती दिलाय 7% आणि काळ किती दिलाय 5 आणि छेदस्थानी 100. बघा, खाली तर अंकात्मक बेरीज 1 आहे. आता वरच्याची अंकात्मक बेरीज काढून घेऊ. याची आली 2, याची 7 आणि याची 5. बघा, 7 दोन्ही 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5, 7 दोन्ही 14, 14ची अंकात्मक बेरीज आलाच. आता या 5नं इथल्या 5ला गुणून घेऊ. 5 आणि 5, 5 गुणिले 5, 5 5 25, 25ची अंकात्मक बेरीज आली 7. म्हणजे आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली 7, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक C. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 7,000. बघा, किती सोप्या पद्धतीने झालं. जिथे तुम्हाला कॅल्क्युलेशनला भीती वाटते ते बघा, इथे 7 5 35 करणार, 35ची दुप्पट 700, पुन्हा ती 0 कट करणार, त्यापेक्षा हे सोपं आहे. आता बघा, सगळ्याला भीती वाटणारा चॅप्टर तो म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर करून मोठं कॅल्क्युलेशन कसं इझिली सॉल्व्ह करू शकतो ते पाहूयात. बघा, हा प्रश्न मीरा भाईदर शहर पोलीस 2024 विचारलेला आहे. बघा, प्रश्न काय आहे ते आपण सुरुवातीला वाचून घेऊयात. एका रकमेची दशादशे 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने एका रकमेची दशादशे 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. बघा, एका रकमेची दशादशे 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपयाची रास होते, तर ती रक्कम काढा. आपण रक्कम काढण्याअगोदर एकदा चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज सेम आहे की डिफरंट ते पाहून घेऊ. बघा, पहिला पर्याय 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11ची अंकात्मक बेरीज आली 2. आता दुसरा पर्याय 5 आणि 4 9, इथं तर दुसऱ्या पर्यायाची 9 आली अंकात्मक बेरीज. तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली 5. आता चौथा पर्याय 4 आणि 2 6, 6 आणि 5 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11ची अंकात्मक बेरीज आली 2. 11ची अंकात्मक बेरीज आली 2. आता बघा, तुम्ही म्हणता आली तर दोन पर्यायाची अंकात्मक बेरीज सेम आली. अंकात्मक बेरीज वापरावं का नाही, तर हार्ड हिट करून पाहायचं. पेपरमध्ये आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन काय सांगावं. मग पहिलं जे एक्झाम्पल होतं त्यासारखं जे दिसतंय ते नसलंच तर चला तर आपण एकदा गणिताकडे पाहून घेऊ. बघा, आपल्याला काय दिलेली रक्कम आपल्याला रास दिलेली आहे. आपल्याला दर आणि काळ दिला आहे. दर किती? 10%. 10%च म्हणजे 1/10. 1/10 ते कसे आले ते नंतर सांगतो. चक्रवाढ व्याज चॅप्टर जेव्हा शिकवेल तेव्हा मी सांगेल 1/10 कसे आले. आणि आपल्याला काळ किती दिलाय? 3 वर्ष. 3 वर्ष. तर आपल्याला बघा, इकडे गुणोत्तरामध्ये याचं उत्तर मी काढून घेईल. मुद्दलास रास. मुद्दल किती खालची असती मुद्दल आणि वरची असती झालेली वाढ किंवा कमी. आपल्याकडे वाढत आहे म्हणून वाढ. बघा, मुद्दल 10, त्यावर 1ची वाढ 11. आपल्याला किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी, म्हणून 3दा लिहून घ्यायचं. 10 10 11 10 11 10 11. ओके. आता याचा गुणाकार करून घेऊ. 10चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे 10चा घन आला 1000. 11चा 3 वेळेस गुणाकार म्हणजे 11चा घन आला 1331. बघा, आपल्याला काय दिली? रास किती आहे? 6,655. आपली इथं राशीचं गुणोत्तर किती आले? 1331, जे की खाली लिहून घ्यायचं. 1331. रास किती? 6,655, जी कशासाठी आहे? 1331 साठी. आपल्याला काढायची काय? रक्कम म्हणजे मुद्दल, जी की आपली 1000 आहे. बघा, आता आपण याला
आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला वाटत असतील सर याची काटाकाटी अवघड आहे, पण नाही, अंकात्मक बेरजेने याची काटाकाटी सोपी आहे. बघा कशी. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. खालची अंकात छेदाची अंकात्मक बेरीज आली 8 8 8. आता अंशाकडे येऊ, अंशाची अंकात्मक बेरीज पाहूयात. 6 आणि 6 12, 5 आणि 5 10, 10 आणि 12 22. 22ची अंकात्मक बेरीज आली 4, 22ची अंकात्मक बेरीज आली 4. बघा आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज काय आली 4/8. पण तुम्हाला काय सांगितले, ज्यावेळेस छेदात 8 येईल त्यावेळेस कशानं गुणा करायचे. 8 हा खंबीर आहे, तो स्वतः सोबतच गुणा होतो. 8 8 64. तसेच अंशालाही 8ने गुणून घ्यायचं, छेदाला ज्या संख्येने गुणले ते. 8 चोक 8 चोक 32, 8 8 64. बघा 32 छेदस्थानी 64. 64 म्हणजे 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज आली आहे 3 आणि 2 5. बघा आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज आली 5/1 म्हणजेच 5, जी की कोणत्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक सी. बघा आपलं उत्तर किती इझिली हे कॅल्क्युलेशन किती इझिली सॉल्व्ह झालं अंकात्मक बेरजेद्वारे. आता हे बघा इथं 2 पर्यायामध्ये सेम अंकात्मक बेरीज आली ती, पण आपला पर्याय निघाला दुसराच. म्हणून तर म्हणलं जसं दिसतंय तसं कधी कधी नसतंय. बघा आता या सरासरीचं, आता आपण पाहू सरासरीचे एक्झाम्पल. सरासरीचं जे एक्झाम्पल आहे ते मी मुंबई कारागृह पोलीस 2024 मधलं घेतलेलं आहे. बघा सुरुवातीला आपण प्रश्न वाचूयात. राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यांमध्ये 19, 49, 99, 28, 65 धावा काढल्या. राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यांमध्ये 19, 49, 99, 28, 65 धावा काढल्या, तर त्याच्या धावांची सरासरी काढा. बघा आपण सरासरी काढण्या अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊ. इथे तर अंकात्मक बेरीज येणार 5, 5 अधिक 0 5. इथे 5 अधिक 2 7. दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली 7. तिसऱ्या पर्यायामध्ये 5 आणि 3 8. चौथ्या पर्यायामध्ये 5 आणि 4 9. बघा चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आली. आता आपण ओरिजिनल आपल्या गणिताकडे येऊत. बघा सरासरीचं सूत्र काय आहे, सरासरी बरोबर एकूण बेरीज छेदस्थानी एकूण संख्या. आपली एकूण बेरीज करायची आपल्याला. बघा 19 अधिक 49 अधिक 99 अधिक 28 अधिक 65 छेदस्थानी 5. एकूण संख्या किती 5, म्हणून छेदस्थानी 5. बघा छेदाची तर अंकात्मक बेरीज आपली 5 आहे, हे फिक्स आहे. आपल्याला काढायची अंशाची अंकात्मक बेरीज. बघा इथे 9 दिसत आहे, कट केलं. इथे आली अंकात्मक बेरीज 1. इथे 9 दिसत आहे, कट केलं. इथे अंकात्मक बेरीज आली 4. इथे हे 9 कॅन्सल झालं, हे 9 कॅन्सल झालं. इथे आपण अंकात्मक बेरजेमध्ये 9 लिहून घेऊ. 0 लिहायचा नाही, कारण आपल्याला 5ही संख्याची सरासरी काढायची आहे. म्हणून 0लाच आपण 9 लिहू शकतात, म्हणून 9 घ्यायचा, कारण तो काउंट करता येतो. बघा इथे 8 आणि 2 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. इथे 6 आणि 5 11, 11ची अंकात्मक बेरीज आली 2. जे आले ते आपण खाली लिहून घेऊया. बघा इथे राहिलं 1 अंकात्मक बेरीज, इथे राहिली 4 अंकात्मक बेरीज, इथे राहिली 9 अंकात्मक बेरीज, इथे राहिली 1 अंकात्मक बेरीज आणि इथे राहिली 2 अंकात्मक बेरीज. छेदस्थानी 5 जशास तसे. बघा आता याची आपण बेरीज करून घेऊ. बघा इथे तर हे 9 कॅन्सल झालं. बघा इथे तर हे 9 कॅन्सल झाला. राहिले किती, हे 4 आणि 1 5 आणि 1 7. 4 आणि 1 5 आणि 1 6. सॉरी 4 आणि 1 5 आणि 1 6. 6 आणि हे 2 8. 8 छेदस्थानी 5. बघा याची आपण आता इथं आले आपल्या छेदामध्ये 5. 5ला आपण 5ची अंकात्मक बेरीज आपल्याला 1 करायची, म्हणून कितीने गुणावं लागेल 2ने. म्हणून आपण छेदातही 2ने गुणा केले आणि अंशातही 2ने गुणा केले. 8 दोन्ही 16, 5 दोन्ही 10. 10ची अंकात्मक बेरीज झाली 1 आणि वरच्या अंशाची अंकात्मक बेरीज झाली 6 आणि 1 7. म्हणून आपली अंकात्मक बेरीज झाली 7/1. म्हणून अंकात्मक बेरीज झाली 7, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक बी. बघा किती इझिली उत्तर आलं. तुम्ही कुठे याची बेरीज करत बसणार, पुन्हा 5ने काटाकाटी करणार, त्यापेक्षा हे सोपं आहे का नाही. बघा आता आपण पुढल्या उदाहरणाकडे जाऊयात. पुढलं उदाहरण आहे गुणोत्तर आणि प्रमाणचं. एक मिनिट हा. बघा तर पुढलं उदाहरण आहे गुणोत्तर आणि
प्रमाणचं, जे की आपण पाहून घेऊयात. बघा, हे गुणोत्तर प्रमाणचं उदाहरण विचारलेलं आहे. अहिल्यानगर पोलीस 2024 आणि नागपूर लोहमार्ग पोलीस 2024. बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती? एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती? बघा, आपण गणित सॉल्व करण्या अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. बघा, पहिला पर्याय 85, 8 आणि 5 13, 13ची अंकात्मक बेरीज आली 4, 8 आणि 5 13, 13ची अंकात्मक बेरीज आली 4. बघा, दुसरा पर्याय, इथे हे 9 कॅन्सल झाला, अंकात्मक बेरीज आली 5, इथे 5 आणि 1 6. बघा, इथे 5 आणि 1 6 आणि 1 7. बघा, चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती? बघा, गुणोत्तर 4:5, 4x मुले व 5x मुली, म्हणजे 4:5 मुले व मुली. मुलींची संख्या किती आहे? 76. तर मुलांची संख्या काढायची, ज्याला आपण x पकडूयात. बघा, हे कॅल्क्युलेशन करण्या अगोदर आपण याला व्यवस्थित मांडून घेऊयात. हे x इकडं भागाकारात, इकडे गेल्यानंतर गुणाकारात जाईल. हे आलं इथं x. हे 4/5 इथे, 4 इथे अंशात आहे, 5 इथे छेदात आहे. इकडे गेल्यानंतर 5 हे 76च्या गुणाकारात जाईल आणि 4 हे 76च्या छेदात येईल. बघा, आपल्याला इथे आपण अंकात्मक बेरीज काढून घेऊ. 6 आणि 7 13, 13ची अंकात्मक बेरीज आली 4, 13ची अंकात्मक बेरीज आली 4. बघा, इथे 4 पंचे 20, 20ची अंकात्मक बेरीज आली 2. आपल्या इथे अंकात्मक बेरीज काय आली? 2, अंशाची आली 2, छेदाची आली 4. पण तुम्हाला मग सांगितलेलं आहे आणि कालही भागाकारामध्ये सांगितलं आहे की जेव्हा केव्हा छेदामध्ये 4 येतील तेव्हा लगेच 7ने गुणा करून घ्यायचे, कारण आपल्याला छेदाची अंकात्मक बेरीज 1 करायची आहे. म्हणून अंशामध्येही 7ने गुणा करून घ्यायचा. 4 असं तर 28, 28ची अंकात्मक बेरीज आली 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. तसेच अंशामध्ये 7 दोन्ही 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5. बघा, अंशामध्ये आले 5, छेदामध्ये आली 1, म्हणजे अंकात्मक बेरीज आली 5, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक बी. बघा, किती सोप्या पद्धतीने आले. बघा, हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी जे सूत्र आपल्याला लागणार आहे ते जवळपास सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? बघा, m1 × t1 × d1 upon w1, m1 × t1 × d1 upon w1 is equal to m2 × t2 × d2 upon w2. बघा, म्हणजे काय? m म्हणजे मजूर, t म्हणजे टाईम, d म्हणजे दिवस आणि w म्हणजे केलेले काम, बरोबर. m2 म्हणजे दुसऱ्यांदा लावलेले मजूर, t2 म्हणजे दुसऱ्यांदा लागलेला टाईम, d2 म्हणजे दुसऱ्यांदा लागलेले दिवस आणि w2 म्हणजे दुसऱ्यांदा केलेले काम. बघा, आपल्यापाशी m1 म्हणजे मजूर किती आहेत? 25, गुणिले टाईम किती लागला आहे? 8 तास, गुणिले दिवस किती? 400, आणि काम काय केले? 400 खुर्च्या बनवल्यात. तसेच पुढे येऊत, दुसऱ्या वेळेस मजूर किती आहेत? 40, त्यांनी किती तास काम केले? 6 तास, गुणिले किती दिवस केले? 10, आणि त्यांनी किती खुर्च्या बनवल्यात ते आपल्याला काढायचे. w2 जशास तसं घेऊत. आता आपण हे प्रश्नाची काटाकारी करत बसण्यापेक्षा एकदा अंकात्मक बेरजेने पाहूयात. हे w2 इकडं छेदात आहे, इकडं बरोबरच्या इकडे गेल्यास अंशात येईल, म्हणजे गुणाकारात येईल. w2 बरोबर हे जशास तसं राहील, 40 गुणिले 6 गुणिले 10, आणि इकडले हे 400 छेदात आहे, बरोबरच्या इकडे गेल्यास गुणाकारात जाईल, गुणिले 400. आणि हे जे वरी आहे अंशामध्ये गुणाकारामध्ये 25 गुणिले 8 गुणिले 40, हे बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, 25 गुणिले 8 गुणिले 40. मी काटाकाटी करणार नाही, मी इथे अंकात्मक बेरजेचा वापर करणार आहे. बघा, इथे अंकात्मक बेरीज आली 4, इथे अंकात्मक बेरीज आली 6, इथे अंकात्मक बेरीज आली 1, आणि इथे अंकात्मक बेरीज आली 4. बघा, खाली या, 2 आणि 5 7, याची अंकात्मक बेरीज आली 7, याची आली 8, आणि याची आली 4. बघा, मी अगोदर अंशाचा गुणाकार करून घेतो. 4 सख 24, 24ची अंकात्मक बेरीज आली 6, 6ने 1ला गुणल्यास 6च राहते, म्हणून डायरेक्ट 6च्या 4 सोबत साईन चोक 24, 24ची अंकात्मक बेरीज आली 6. आता छेदात येऊ, छेदाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. सो आपली इथली अंशाची अंकात्मक बेरीज आली शेवटची 6. आता छेदात येऊ,
7 आठी 56, 56ची अंकात्मक बेरीज झाली 5 आणि 1 6, 5 आणि 6 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2. आता या 2 या 4ला गुणून 2 चोक 8, 8 छेदाची अंकात्मक बेरीज झाली 8. तुम्हाला काय सांगितले, जर कधी छेदात 8 आले तर लगेच 8ने म्हणजे 8 खंबीर असल्यामुळं 8 स्वतःला गुणून घ्यायचा, अंशातही आणि छेदातही. 6 गुणिले 8, 8 गुणिले 8, 8 आठी 64, 6 आठी 48. बघा 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. आता अंशात या 4 आणि 8 12, 12ची अंकात्मक बेरीज आली 3. बघा आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज झाली 3/1 म्हणजे अंकात्मक बेरीज झाली 3, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. बघा हे ह्या गणिताचे हे कॅल्क्युलेशन इकडे अंकात्मक बेरजेद्वारे किती सोप्या पद्धतीने झाले आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करून घ्या. तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस नंतर हे तुम्हाला माइंडमध्ये कॅल्क्युलेशन होतील. तुम्हाला हे पेन्सिलनं असं एवढं सॉल्व करायची गरज नाही पडणार. बघा 4 सक 24, 24ची अंकात्मक बेरीज झाली 6, 6 गुणिले 1 6 आलं. पुन्हा 6ची 4 सोबत अंकात्मक बेरीज 6 चोक 24, 24ची अंकात्मक बेरीज आली 6, जी की अंशात आलेली 6. आता छेदात 5 2 7, 7 आणि इथं 8 आणि इथं 4, 7 आठी 56, 56ची अंकात्मक बेरीज झाली 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2, 2ची गुणाकार 4 सोबत 4 2 8, छेदस्थानी आले 8. आता तुम्हाला माहिती आहे 8चा कशासोबत गुणाकार करायचा आहे, 8 सोबत. 8 आठी 64, 64ची अंकात्मक बेरीज झाली 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1 आणि अंशामध्ये 6 आठी 48, 48ची अंकात्मक बेरीज झाली 12, 48ची अंकात्मक बेरीज झाली 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 3. आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज झाली 3, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. आता आपण येऊ पुढल्या गणिताकडे, जे की महत्त्वाचं आहे आणि ज्यामध्ये बऱ्याच जणांना डाऊट येतो की अंकात्मक बेरीजची कन्सेप्ट लागू होईल की नाही होईल, जे आहे भूमिती. बघा भूमितीमध्ये अंकात्मक बेरीजचा वापर कसा केला जातो हे आपण पाहूयात. बघा भूमिती, आपण जो प्रश्न पाहणार आहोत तो पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 सेंटीमीटर आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूंपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती? बघा आपण या प्रश्नाचे उत्तर काढण्याअगोदर एकदा पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्या. पहिला पर्याय 3 आणि 8, 3 आणि 8 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2, पर्याय क्रमांक 2. 6 आणि 3 9, 9. आता तिसरा पर्याय 4 आणि 3 7, 3 आणि 2 5. बघा चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊ. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 सेंटीमीटर आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू कोणती? तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आपल्याला क्षेत्रफळ काय दिलेलं आहे? 352 गुणिले 1/2 गुणिले पाया पकडू आपण 22. आपल्याला काढायची उंची म्हणजे दुसरी बाजू. बघा काटाकाटी करत बसण्यापेक्षा अंकात्मक बेरीज लावू. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. आता इथे 2 आणि 2 4, याची अंकात्मक बेरीज झाली 4. आता आपण जे आहे तर इथं उंची आहे, हे इकडं 2 इकडं भागाकारात, इकडं गेल्यानंतर गुणाकारात. याची अंकात्मक बेरीज 1 गुणिले 2, छेदस्थानी हे इकडे 4 गुणाकारात आहे, बरोबरच्या इकडे आल्यास भागाकारात येईल, बरोबर उंची. तुम्हाला काय सांगितले, जेव्हा केव्हा छेदामध्ये 4 येईल तेव्हा लगेच 7ने गुणा करून घ्यायचं, छेदातही आणि अंशातही. बघा 2 उंची बरोबर 2 14, छेदस्थानी 4 7 28, 28ची अंकात्मक बेरीज आली 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1 आणि 4 आणि 1 5, 5/1 म्हणजे आपली अंकात्मक बेरीज आली 5, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक डी. बघा भूमितीचा प्रश्न जिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप अवघड वाटतात, त्या प्रश्नात हे अंकात्मक बेरजेद्वारे किती सोप्या पद्धतीने झाला. आता खाली या. खालचा प्रश्न देखील भूमितीमधलाच आहे.
बघा प्रश्न काय आहे एकदा वाचून घेऊयात. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 176 सेंटीमीटर आहे. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 176 सेंटीमीटर आहे. वृत्तचित्तीची उंची 1 सेंटीमीटर असल्यास त्रिज्या काढा. वृत्तचित्तीची उंची 1 सेंटीमीटर असल्यास त्रिज्या काढा. हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. आपण प्रश्न सॉल्व्ह करण्या अगोदर एकदा पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्या. 2 आणि 4 6, 2 आणि 8 10, तिसरा पर्याय 3, चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली 5, चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. इथे 10 म्हणजेच 1. बघा आपल्याला आता प्रश्नाकडे येऊयात. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 176 सेंटीमीटर आहे. वृत्तचित्तीची उंची 1 सेंटीमीटर असल्यास त्रिज्या काढा. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय RH. 2 पाय त्रिज्या गुणिले उंची. 2 पाय त्रिज्या गुणिले उंची. आपल्याला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काय दिलेले आहे? 176 बरोबर 2 गुणिले पाया कधीही किती असतो? 22/7 गुणिले त्रिज्या किती दिली? 1 सेंटीमीटर. त्रिज्या किती दिली? आपल्याला त्रिज्या काढायची आहे. उंची किती आहे? 1 सेंटीमीटर. त्रिज्या काढायची आहे. उंची दिली 1 सेंटीमीटर. बघा आपण आहे ते कॅल्क्युलेशन अगोदर करून घेऊ. एकदा याला व्यवस्थित मांडून घेऊ. R बरोबर इकडे जे छेदात आहे ते बरोबरच्या इकडे गेल्यास अंशात जाईल आणि इकडे जे अंशात आहे ते बरोबरच्या इकडे गेल्यास छेदात जाईल. 176 गुणिले 7 छेदस्थानी 2 गुणिले 22. आता आपण एकदा अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 2 आणि 2 4, 4 गुणिले 2 8, छेदाची अंकात्मक बेरीज आली 8. आता अंशाकडे येऊयात. 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5. 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5 आणि 5 गुणिले 7 आलं 35. 5 गुणिले 7 35, 35ची अंकात्मक बेरीज आली 5 आणि 3 8. बघा छेदात आलं 8 आणि अंशात आलं 8. बघा आता आपण याची अंकात्मक बेरीज काढून घ्या. 8/8. तुम्हाला सांगितलं इथं डायरेक्ट कट, पण इथे डायरेक्ट कट करायचं नाही. जरीही कट होऊन अंकात्मक बेरीज वापस तिथंच येत आली तरीही कट करायचं नाही. आपल्याला छेदाची अंकात्मक बेरीज कधीही 1 करायची असते. त्यामुळे छेदाला 8ने गुणून घ्यायचं आणि अंशालाही 8ने गुणून घ्यायचं. 8 8 64, 64ची अंकात्मक बेरीज आली 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. तसंच इथं 8 8 64, 64ची अंकात्मक बेरीज आली 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. आपली अंशाची अंकात्मक बेरीज आली 1, छेदाची अंकात्मक बेरीज आली 1. म्हणजे आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज आली 1. तुम्ही हे असं करूनच हे 1 काढा, कारण कधी कधी व्हॅल्यू दुसरी येऊ शकते. 4 आणि 7, 5 आणि 2 असेल ना तिथं व्हॅल्यू चेंज होत्यात. त्यामुळे व्यवस्थित बघा. आता आपली अंकात्मक बेरीज आली 1, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक B. बघा किती सोप्या पद्धतीने उदाहरणे सॉल्व्ह झाली. अंकात्मक बेरजेचा वापर खरंच उपयोगी आहे की नाही हे तुम्हाला कळाले असेल. आता मी पुढल्या लेक्चरमध्ये तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ व घन आणि घनमूळ यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो आणि विदिन सेकंड क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले जाऊ शकतात हे तुम्हाला शिकवतो. तर पुढले लेक्चर देखील व्यवस्थित बघा आणि पाठीमागील 3 लेक्चर जर कोणी पाहिले नसते तर व्यवस्थित पाहून घ्या. कारण येणाऱ्या पूर्ण लेक्चरमध्ये जसं की शेकडेवारी, नफा तोटा, कामकाळ वेग, भूमिती जे काही सर्व चॅप्टर असतील त्या सर्वमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर करून कॅल्क्युलेशन सोपे कसे करायचे हे तुम्हाला शिकवणार आहे आणि दुसऱ्याही कन्सेप्ट शिकवणार आहे. हे तर फक्त सुरुवात आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या कॅल्क्युलेशनची तुमच्या कोणत्या मित्राला गरज आहे तर त्याला हे व्हिडिओ ही प्लेलिस्ट अंकात्मक बेरजेची नक्की शेअर करा. धन्यवाद.